नमस्कार मंडळी, सोनियाज रेसिपी आवडतात ना? तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आज आपण मस्तपैकी कुरकुरीत वांग्याचे काप कसे बनवायचे ते बघणार आहोत. मसाला वांगं, भरीत, भरलेलं वांगं खाऊन कंटाळा आलेला असेल ना? हा प्रकार बनवून नक्की बघा, जबरदस्त होतो. त्यातल्या त्यात तुम्ही फिश नसाल खात तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हे मस्त ऑप्शन आहे. आपण मसाला तयार करून घेऊ. अद्रक, लसूण, ओली हळद. अद्रक जेवढे घेतलेलं आहे तेवढीच ओली हळद घ्या. नसेल तर काही हरकत नाही, स्किप करू शकता. हल्ली बाजारात ओली हळद मिळते म्हणून मी घेतलेली आहे. मी प्रत्येक भाजीत लसूण अद्रकबरोबर ओली हळद घेते. लसूण अद्रक ठेचलेलं आहे. याच्यामध्ये मी तांदळाची पिठी मी 2 चमचे टाकलेले आहे. गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, मीठ, कोथिंबीर टाकून मी मटेरियल तयार केलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घाला, कढीपत्ता घाला आणि लसूण अद्रक थोडंसं ठेवलं होतं तेही त्याच्यामध्ये टाका. आपण तांदळाच्या पिठीमध्ये पण लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. आता पाण्यामध्ये आपण हे काप कापून ठेवलेले आहेत, कारण की काळे नको पडायला. तर ते त्याच्यामध्ये ओलसर असल्यामुळे लगेच हे पीठ लागतं त्याला. गरम तवा झाला की त्याच्यावर ठेवून द्या आणि चांगलं फ्राय झाल्याशिवाय पलटी करू नका, नाहीतर मसाला पॅनलाच लागून जातो आणि वांग्याला लागल्या जात नाही. कमी जास्त फ्लेमवर गॅस ठेवत जा, म्हणजे व्यवस्थित भाजून निघेल, जळून नका देऊ. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय.